तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही किती वेळेस बघितलं असेल बोरवेलची मोटर असो किंवा विहिरीची मोटर असो, सकाळी सकाळी तुम्ही मोटर चालू करण्यासाठी गेल्यावरती काही वेळेस कंट्रोलमध्ये प्रॉब्लेम येईल राहतो की मोटर ड्रायरन म्हणून प्रॉब्लेम येईल राहतो. तर तो प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा आणि तो कशामुळे येतो तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात पहिले मोटर ड्रायरन कशा होते त्याची माहिती घेऊया आणि त्यानंतर त्याच्यावर सोल्युशन काय आहे ते बी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, काय वेळेस काय होतं, तुम्ही रात्रीच्या वेळेस मोटर चालू करायची विसरले किंवा बंद करायची विसरले आणि ती मोटर चालूच राहून गेली, तर ती सकाळी ऑटोमॅटिक चालू झाल्यानंतर ती जास्त करून बोरवेलच्या ज्या मोटरी आहे त्या जास्त डायरन होतात. त्याच्यामुळं रात्रीचे मोटर बंद करूनच घरी जायचं, म्हणजे मोटरीला प्रॉब्लेम येणार नाही आणि मोटर ड्रायरन पण होणार नाही. काही वेळेस रात्रीचे खटका बंद करायचा विसरला अपघ्यामध्ये, घाईघाईमध्ये बंद करायची राहिली तरी मोटर ड्रायरन होऊ शकते. आणि त्यानंतर तुम्ही जर जास्त वेळेस मोटर चालू बंद केली ते सुद्धा मोटरीला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळं या दोन गोष्टीवर लक्ष राहू द्या. म्हणजेच संध्याकाळी घरी जायच्या टायमाला मोटर बंद करी जा आणि त्यानंतर मोटरवर 2-4 मिनटाला चालू करून बंद करू नका, म्हणजे मोटरीचा काही प्रॉब्लेम येणार नाही. ते झाले दोन प्रॉब्लेम. आणि चला आता त्यावर उपाय पण बघूया आपण काय करायचं काय नाही. तर बघू शकता इथे एक सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे, तो विहिरीचा आहे. आता विहिरीचं जास्त मोटर आहे ना, विहिरीच्या जास्त मोठी डायरेन नव्हती. जास्त करून बोरवेलच्या ज्या मोटरी आहे त्याच सकाळी तुम्ही चालू करायला गेल्यानंतर डायरन होत राहत्या. त्यासाठी एकदम सोपा उपाय आहे. सर्वात पहिले सोलर जवळ यायचं. सोलर जवळ आल्यानंतर जर मोटर ड्रायरन व्हायला असेल तर सोप्या पद्धतीनं या दोन पिना लावलेल्या आहे खालून, बघू शकता. इथं दोन पिना आपण कनेक्ट केलेल्या आहे प्लस मायनसच्या. तर त्या सोप्या पद्धतीने त्याला दोन खटके आहे. हा तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवतो. तर बघू शकता मित्रांनो, आता इथं दोन पिन आहे या प्लस मायनसच्या, ज्या की सर्व जर सोलर पॅनल आहे सर्वांच्या एकत्र होऊन, बघू शकता त्याचा जो करंट आहे एवढा तो इथं कंट्रोलरमध्ये घेतलेला आहे, बघू शकता. तर त्यासाठी काय करायचं, यावा बघू शकता या बारीक बारीकल्या ज्या दोन खटक्या आहे त्या आतमध्ये दाबायच्या आहे, बघू शकता. अशा आतमध्ये दाबून आणि सोप्या पद्धतीने ओढून घ्यायचे खाली, बघू शकता. एकदम सोप्या पद्धतीने अशा ओढायच्या आहे. त्यानंतर ही जी पिन आहे ती बी सोप्या पद्धतीने अशी दाबायचं आहे आणि अशी खाली ओढून घ्यायची आहे फक्त. आणि ज्यानंतर तुम्ही या पिना ज्या काढशाल तर त्या एकमेकात खोसायचा प्रयत्न करू नका. या जर तुम्ही एकमेकामध्ये कनेक्ट केल्या तर सर्व ज्या पॅनल आहे सगळे डॅमेज होऊ शकत आहे, कारण की सगळा पॉवर एकत्र होऊन जाईल आणि जागेवरती पॅनल जळून जायची बी शक्यता आहे. तर त्यासाठी या पिना काढल्यानंतर एकमेकात कनेक्ट करू नका. आणि पिना काढल्यानंतर जवळपास 5 ते 10 मिनटं त्यांना असंच मोकळं राहू द्या. त्यानंतर परत हाय अशा, बघू शकता, अशा कनेक्ट करून द्या. ज्यावेळेस जवळ आवाज येत नाही, बघू शकता पिन कनेक्ट केल्यानंतर आवाज येतो, बघू शकता. असा कट आवाज आल्यानंतरच कंट्रोलरची जी पिन आहे ती एक पूर्णपणे कनेक्ट होती. काही वेळेस या ज्या पिन आहे या जर लूज कॉन्टॅक्ट बसेल असल्या तरी बी सोलरच्या मोटरला प्रॉब्लेम येतो आणि मोटर चालू होत नाही. त्यासाठी या ज्या पिन आहे या बी एकदम चांगल्या पद्धतीने कनेक्ट करायच्या, म्हणजेच लूज नको राहिला. त्यानंतरच बघू शकता कंट्रोलर पण लगेच चालू झालेला आहे. आता ही नेमकी मोटर आता बाहेरवरती जोडली आहे त्याच्यामुळं चालू होणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. तर त्यासाठी 3 प्रॉब्लेम आहे मित्रांनो. पहिला प्रॉब्लेम म्हणजे रात्रीच्या घरी जाताना मोटर बंद करायची, त्यानंतर मोटर जास्त वेळ चालू बंद करायची नाही आहे. आणि तिसरं म्हणजे या ज्या पिना आहे त्या पिना चेक करायच्या, म्हणजे मग काही प्रॉब्लेम येणार नाही. त्या पिना लूज कॉन्टॅक्ट असला तरी प्रॉब्लेम येऊ शकतो. तर मित्रांनो, असे 2-3 उपाय आहे आणि त्यावरती सोल्युशन एकच आहे. पिना 10 मिनटं काढून ठेवायच्या आणि 10 मिनटानंतर कनेक्ट करून द्यायच्या आणि त्यानंतरच तुमचा जो डायरनचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व होऊन जाईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओलाच थांबवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा.